कारण राणेसाहेब स्वतः युतीसाठी आग्रही होते. हो, मी तुम्हाला आजही सांगतो, राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही. 21 तारखेची ती काय आता नाही वाटत मला, आता नाही वाटत, कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका. शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात, तुमचाही मोठा पक्ष आहे, आता थांबणं योग्य नाही. वेळोवेळी प्रयत्न झाले, किती लोकांनी प्रयत्न केले, किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे, किती बैठका घ्यायच्या, त्याला काहीतरी मर्यादा आहे. उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही. आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपयोग नसतो. कार्यकर्ते थांबलेले ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लक्षात ठेवा, ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही. म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार. साहेब, आपण आता 16वरती निवडणूक लढता, काय चित्र असेल म्हणजे चारीच्या चारी जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागला. साहेब, आता पण शहर विकास आघाडी आहे, उमेदवार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेता प्रमुख आहेत. जरी त्यांनी सांगितलं असलं की पद बदलत नाही तरी पण अजूनही कायम आहे. मात्र एकीकडे खासदार नारायण राणे असं म्हणाले होते की जर ही युती झाली तर आपण जिल्ह्यातले दोन्ही संबंध तोडू. काय वाटतं? तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही. असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही. म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहीत नाही. राणेसाहेबांचं सांगू असं राणेसाहेब बोललेलेच नाही कुठेही. आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेब आणि राणेसाहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत, लपून छपून नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं हे